चटपटीत, चटकदार, आंबट, तिखट, गोड चवीचं लिंबू मिरचीचं लोणचं जे वर्षभर टिकतं आणि असं लोणचं जर असेल तर भाजीची देखील गरज नाही. नुसत्या लोणच्यासोबत देखील तुम्ही 2 भाकरी नक्कीच जास्त खाल. मग चला बनवूया वर्षभर टिकणारं लिंबू मिरचीचं लोणचं. त्यासाठी पाव किलो हिरव्या मिरच्या घेतल्या आणि मी ज्या मिरच्या वापरल्या त्या पोपटी रंगाच्या आहेत. या मिरच्या फारशा तिखट नसतात. जर तुम्हाला तिखट लोणचं हवं असेल तर गडद हिरव्या रंगाच्या मिरच्या असतात त्या वापरू शकता. 6 लिंब घेतले आहे आणि इथे हळद वापरली आहे. एक आहे आंबी हळद आणि दुसरी आहे आपली जी रोजच्या जेवणात वापरतो ती पिवळी हळद. दोन्हीपैकी कोणतीही हळद वापरू शकता आणि नसेल वापरायची तरीही चालेल. हळद वापरणं अगदीच ऑप्शनल आहे. आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर पुसून घ्यायचं आहे. कारण लोणचं म्हटलं की त्याला लवकर बुरशी लागते. पाण्याचा अंश जर त्यामध्ये असेल तर लोणचं खराब होतं. म्हणून स्वच्छ कपड्याने हे आधी कोरडं करून घ्यायचं. शक्य असेल तर फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलं तरी चालेल. मिरची, लिंबू, हळद हे सगळं व्यवस्थित सुकवून घेतलं. त्यानंतर ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या अगदी फ्रेश वापरलेल्या आहेत. याचे आपल्याला 2 ते 3 तुकडे करून घ्यायचे. मोठ्या मिरच्या आहेत, अगदी बारीक खूप तिखट मिरच्या जर वापरल्या तर लोणचं तिखट होईल. लहान मुलं खाणार नाहीत. म्हणूनच ह्या मी कमी तिखटाच्या मिरच्या वापरल्या. अशा ह्या मिरच्या कट करून घेतल्या आहे. मिरचीचे देठ काढायचे नाही, ते असेच ठेवायचे आहे. आता लगेचच लिंबू देखील बारीक चिरून घ्यायचे. शक्य होईल तितके बारीक कट करून घ्यायचे आहे. तर एका लिंबाचे मी 8 भाग करून घेतले. त्यातल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या. लिंब घेताना देखील पातळ सालीचा वापरायचा. जाडसर सालीचा जो लिंबू असतो तो कडू लागतो. म्हणूनच शक्यतो पातळ सालीचेच लिंब वापरायचे. लिंब हे थोडे मोठ्या आकारातले घेतले. 6 लिंबापैकी 5 लिंबाचे हे काप करून घेतले आणि 1 लिंबू सगळ्यात शेवटी घालायचा आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे हळद मिळत असेल तरच या लोणच्यामध्ये घाला, नाही घातली तरी चालेल. इथे मी आंबे हळद वापरलेली आहे. त्यावरची पातळसर जी साल असते ती काढून टाकायची. आंबे हळद ही आयुर्वेदिकदृष्ट्या अत्यंत उपयोगाची आहे. त्यामुळे कच्ची हळद जर तुम्हाला मिळाली तर नक्कीच तिचा वापर करा. सगळी साल काढून घेतल्यानंतर त्याचेही बारीक काप करायचे. आणि 100 ग्राम आंबे हळद वापरली. तुम्ही साधी हळद जी पिवळसर असते ती वापरली तरी चालेल किंवा नाही वापरली तरीही हे लोणचं बनवू शकता. आता हे कापही आपण यामध्ये घालून घेतल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं. तर इथे मी जाड मीठ वापरलं म्हणजे खडे मीठ आहे 3 मोठे चमचे आणि टेबलस्पूनने बघाल तर 3 टेबलस्पून मीठ घालून घेतलं. व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स केल्यामुळे लिंबू मिरचीला पाणी सुटतं. त्यामुळे यामध्ये मीठ घालून हे 10 मिनिटं असंच ठेवूया जोपर्यंत आपण मसाला बनवत आहोत. लोणच्यासाठी मसाला बनवायचा तर 100 ग्राम मोहरीची डाळ घेतली. पॅन हलकंसं गरम झालं आहे. 2 ते 3 मिनिटं कमी आचेवर डाळ भाजून घ्यायची. रंग अजिबात बदलू द्यायचा नाही, नाहीतर ती कडवट लागते. हलकीशी गरम झाली आहे. लगेचच काढून थंड होण्यासाठी ठेवायची. तर इथे मी 2 चमचे घेतले आहे बडीशोप, 1 चमचा जिरे, यामध्ये अगदी पाव चमचा मेथीदाणे घातले आणि हेही कमी आचेवर 5 मिनिटं छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. याचा हलकासा रंग बदलला की लगेचच काढून घ्यायचे. खूप काळसर करायचे नाही, नाहीतर त्याचा कडवटपणा जाणवतो. आता हे काढून थंड होत आहे. लोणच्यासाठी तेल वापरायचं तर शेंगदाणा तेल वापरा किंवा मग मोहरीचं तेल वापरू शकता. तेल हलकंसं गरम करून घ्यायचं. खूप धूर निघेपर्यंत गरम केलेलं नाही. गॅस बंद करून तेल हलकंसं थंड होत आहे तोपर्यंत जे मसाले आपण भाजून घेतले होते ते थंड झाले. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. मेथी, जिरे आणि बडीशोपसोबत 4 ते 5 चमचे ही मोहरीची डाळही दळून घ्यायची. दळताना जाडसर ही भरड करायची, खूप बारीक पावडर करायची नाही. तयार केलेली ही भरड लिंबू आणि मिरचीच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे. राहिलेली मोहरीची डाळही घालून घेऊया. यामध्ये वेगळं मीठ घालण्याची गरज नाही. सुरुवातीला आपण जे 3 चमचे खडे मीठ वापरलं तेवढंच मीठ घातलं आहे. मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा. मीठ घातल्यामुळे लिंबू आणि मिरचीला पाणी सुटतं आणि त्यामुळे हा मसाला व्यवस्थित लागला जातो. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं. जर तुम्हाला वाटलं की लोणचं थोडंसं तिखट हवं तर यामध्ये तुम्ही लाल तिखटही वापरू शकता. तर इथे मी तिखट वापरलेलं नाही. आता हा मसाला व्यवस्थित लावून घेतल्यानंतर लगेचच बरणीत लोणचं भरून ठेवायचं नाही, तर एखाद्या मोठ्या भांड्यात पातेलं घ्या किंवा वाटी त्यामध्ये हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं. तेल हलकंसं थंड झालं की 10 ते 12 काळी मिरी आणि 3 लवंग यामध्ये घालून घेतल्या. त्यामध्ये आपल्याला राहिलेले मसाले घालायचे आहे. अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा हिंग घातला आहे आणि 1 चमचा हळद वापरायची. तेल हलकंसं कोमट आहे, खूप जास्त गरम केलेलं नाही.
तेल हलकसं कोमट आहे. खूप जास्त कडकडीत गरम तेलामध्ये हळद किंवा बाकीचे मसाले घातले की ते जळतात, त्यांचा रंग बदलतो आणि चव देखील. आता हे तेल लगेचच आपण लोणच्यामध्ये घालून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लोणचं बनवण्यासाठी मी लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल वापरलं. 100 ग्रॅम तेलाचा वापर केला. सुरुवातीला जरी तेल कमी वाटत असेल, पण लोणचं जसं मुरत जातं, तसं तेलाचं प्रमाण योग्य होतं. सगळ्यात शेवटी 1 चमचा साखर घातली. साखर घातल्यामुळे लोणच्याची चव गोडसर तर होईल, पण लोणच्याचा जो रंग आहे, तो देखील टिकतो. आणि आपण जे 1 लिंबू बाजूला काढून ठेवलं होतं, त्या संपूर्ण लिंबाचा रस यामध्ये घालायचा. कारण लोणचं जास्त दिवस टिकावं, यामध्ये व्हिनेगर वापरलं जातं. तर व्हिनेगरचा वापर न करता फक्त लिंबाचा रस वापरलेला आहे. 1 लिंबाचा रस घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. चमच्याने हलकसं प्रेस करून यावर सुती कपडा घालून हे बांधून 2 दिवस उन्हामध्ये असंच ठेवायचं. ज्या दिवशी लोणचं बरणीमध्ये भरायचं आहे, त्या दिवशी बरणीला हिंगाचा धूर द्यायचा. तर तवा चांगला गरम करून घेतला. यामध्ये 1 चमचा हिंग घालायचा. काचेची किंवा चिनी मातीची जी बरणी असते, ती आधी स्वच्छ धुवून, पुसून, सुकवून त्यानंतर जो हिंग आहे, त्याचा जो धूर निघाला, त्यामध्ये असा हा धूर बरणीला देऊन घेतल्यामुळे लोणचं जास्त दिवस टिकतं, खराब होत नाही, बुरशी लागत नाही. 2 दिवस लोणचं चांगलं मुरलं आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर इथे वाटलं की तेलाचं प्रमाण कमी आहे, तर अर्धा कप तेल चांगलं कडकडीत गरम करून पूर्ण थंड झालं की मगच लोणच्यामध्ये घालायचं. लोणचं भरताना काचेची किंवा चिनी मातीचीच बरणी वापरायची, प्लास्टिकची किंवा स्टीलची बरणी वापरायची नाही. चटपटीत चटकदार हे लोणचं तयार झालं, पण मला वाटलं की तेल कमी आहे, तर पुन्हा अर्धा कप तेल गरम करून थंड करून यामध्ये घातलेलं आहे. बुरशी लागू नये म्हणून जे लोणचं आहे त्यावरती तेल असावं, तरच लोणच्याला बुरशी लागत नाही. चटपटीत, चटकदार, आंबट, गोड, तिखट चवीचं हे लोणचं तुम्हाला कसं वाटलं? कमेंट्समध्ये जरूर सांगा. जेवणाची लज्जत वाढवणारं हे लोणचं जरूर ट्राय करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.